नवनीत राणा यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय, पाहूया। हे सगळे चिल्लर लोक आहे, या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये। पर एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात। कारण हा सगळे प्रकार आत्ता बाहेर कुठे येऊन पडत आहे। काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं, पण आता ते बाहेर निघत आहे। पण हे हिरवे विषारी जेवढे साप आहे ना, त्यांना ठेचण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीस जी आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री हे करणार आहे, त्यांना सोडणार नाही। पण हे जे चिल्लर लोक बोलतात आहे ना, त्यांनी हे सगळी गोष्टी आणि आम्हाला माहित आहे की महिलांवर किती प्रेम करतात, महिलांना किती मान सन्मान करतात। आता सगळे पूर्ण देशाने विश्वनी पाहिलेलं आहे महिला आरक्षण बिलावर जेव्हा त्यांचे सपोर्टची गरज होती महिलांना, तेव्हा त्यांनी कशा विरोध केला हा पूर्ण जगाने पाहिलेला आहे। तर या चिल्लर माणसांनी आम्हाला समजून सांगू नये की आम्ही काय केला पाहिजे। हिरवे विषारी सापांना ठेचण्याचं काम आम्ही करणारच। आणि हे चिल्लर जे लोक बोलतात आहे ना, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की महिलांवर बोलायचे पहिले तुम्ही तुमचे घरातही पहा की जे हिरवे विषारी सापांना तुम्ही वाचवण्याचे जे काम करत आहे, तुमच्या घरी सुद्धा मुली आहे, ते पाहून जरी कोणाचे वर बोलण्याचं काम करा तुम्ही। तिथे बुरखेवाले नव्हते तुम्ही असं म्हटलं, तर सर्व आमच्या मुले। त्यावर त्यांनी म्हटलं की नवनीत राणा या कोणा, मला असं वाटते या चिल्लर माणसांनी TCSचा प्रकरण झाला नाशिकचं, तेव्हा का वडवड नाही निघाली बाहेर? तेव्हा हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम करत होते, वाचवण्याचं काम करत होते, त्यांच्यावर बोला। चिल्लर लोकांनी आपल्या घरातही पाहायला पाहिजे की आमच्या घरातही मुली आहे म्हणून। 5 मोबाईल पोलिसांनी जप्त केलेले होते, त्यापैकी अजून खूप सारे विषय भेटणार आहे। लॅपटॉप ही अजून बाकी आहे, हार्ड डिस्क जे आहे ते त्यांना भेटलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप सारा डाटा त्याच्यात भेटणार आहे। आणि त्याच्यानंतर जे जे कारवाई जिथे जिथे आवश्यक लागेल तिथे तिथे आमचे पालकमंत्री नक्की करणार आहे। काँग्रेसनं दुर्दैवीपणे महिला आरक्षण विधेयकाला विरोध केलाय, असं वक्तव्य मंत्री अतुल सावे यांनी केलं। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना की देशाची 50% पॉप्युलेशन ही महिला असते आणि महिलांना पण सगळ्या क्षेत्रामध्ये समान सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजेत, म्हणून त्यांनी हे विधेयक आणलं होतं, ज्याच्यामध्ये 33% आरक्षण हे विधानसभा लोकसभेमध्ये महिलांना मिळावं, आपल्या भगिनींना मिळावं, असा हा संकल्प होता। पण काँग्रेसने ह्याला विरोध केला आहे। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की देशातली आपली बहीण, आपली आई ही विधानसभेत किंवा लोकसभेत जावं असं प्रत्येकाची इच्छा होती, पण त्याला काँग्रेसने विरोध करून अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की काँग्रेसला या गोष्टीमध्ये एवढं लक्षात नाही आलं की देशाची पॉप्युलेशन 50% महिला आहे आणि नक्कीच त्यांच्या पाठीमागे उभं राहील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज ट्विट केलं, त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली। महिलांना कुठेतरी आत्मनिर्भर खरी गोष्ट ना, महिला सक्षम व्हाव्या आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांना समान ह्याच्या हिशोबाने न्याय मिळावा हा त्यांचा प्रयत्न होता, पण काँग्रेसने त्याला विरोध केला। प्रियंका गांधी म्हणतात की लोकशाहीचा एक मोठा विजय झालाय, मोदी सरकारने लोकशाही कमकुवत करण्याचा आणि संघराज्य रचना बदलण्याचा कट रचला होता, जो आम्ही हाणून पाडला। प्रियंका गांधी पण कोणाची तरी बहीण आहे, तिला हे कळायला पाहिजे। या बातमीसोबतच राजकीय आढावामध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।